तर नमस्कार भावांनो आणि भावांच्या बहिणी. आज होतं आपल्याकडे 31 डिसेंबरचं नियोजन आणि 31 डिसेंबरला आलेली एकादशी, त्यामुळे होतं आज पावटे भाताचं प्लॅन. मग गेल्या गेल्या घेतली पहिली चूल करायला काय दगड सापडली नाही म्हणून घेतली ती आम्ही इटा, आणि इकडे बाकीच्यासनी त्यावर पावटं सोलायला लावलेलं. मग इथं आपण शड्डू ठोकला बघा. नाही म्हणत पावटं तर लय सोललं. आता पावटं एवढं सपायचं का आम्हाला, त्याचा विचार पडायला लागला आम्हाला. अरे अजून पार्टीचं कशाचं काय नाही त्यावर झोपला येऊ बघा. मग चूल पेटून मस्तपैकी फोडणी टाकली बघा. वास तर एकदम घमघमाट सुटलेला. म्हणलं जरा थांबा, तुम्हाला पण दाखवतो मी किती कष्ट करतोय ती. माझा आणि अमरचं कष्ट बघून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येईल. हे बघा कसं चाललंय कष्ट. मस्तपैकी आता पावटं शिजत होती ती. आता त्यात फक्त भात टाकून भात शिजायची वाट बघत बसायची. पावटं शिजलेला वास बघून येऊ वाघ जागा झाला. तेवढ्यात आमचे 2 राहिलेले कार्यकर्ता आले ती, आणि मी व्हिडिओ करतोय म्हणल्यावर लगेच त्यांचं स्किल दाखवायला लागले. स्वप्नील दादानं आणलेला डबा. मग भात शिजस्तवर म्हणलं आणि इकडे मी खातो. आता मस्तपैकी भात शिजल्यावर आम्ही मांडली पंगत. मान सगळ्यांनी केलं रेटायला चालू. सगळी काय थट्टना झाली ती बघा. आता जेवण झाल्यावर सगळं गोळा करून आम्ही निघालो घरी. आता म्हणलं घरी जाऊन भांडी धुवायची. आमची पार्टी झाल्या मी गेलो नंतर संध्याकाळी मेहंदी शूट साठी. तिथं चाललेला संगीतचा कार्यक्रम. तेवढ्यात एक कार्यकर्ता येऊन तिथं डान्स करायला लागला. पण भावानं टॉपच विषय केला. आमचा 30th झाला इथंच सेलिब्रेट. मेहंदीमध्ये आमचा झाला हॅपी न्यू इयर. मग आम्ही तिथून गेलो मग घरी. तर मग चला भेटू उद्या अशाच नवीन ब्लॉग मध्ये. जाता जाता तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका आणि युट्यूबला पण सबस्क्राईब करा.